माई माता भीमाई हिंदू सूर्य महाराणा प्रताप व्यासपीठावर उपस्थित तुतारी दाखल हे खाली करा लोक व्यासपीठावर आभार यात्रेच्या निमित्ताने आपल्या लाडक्या बहिणींना भेटायला आलेले, लाडक्या भावांना भेटायला आलेले, लाडक्या शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना सर्वांना भेटायकरता आलेले आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांचा प्राण आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, व्यासपीठावरील पाणी पुरवठा मंत्री गुलाबरावजी पाटील साहेब, जलसंधारण मंत्री संजयजी राठोड साहेब, आपले भूमिपुत्र खासदार तथा केंद्रीय आयुष मंत्री आदरणीय प्रतापरावजी जाधव साहेब, केंद्रीय माजी मंत्री तथा माजी खासदार आदरणीय आनंदरावजी अडसूळ साहेब, व्यासपीठावरील सर्व माजी आमदार, सर्व जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख आणि इतक्या रखरखत्या उन्हामध्ये सुद्धा आपल्या साहेबांना भेटण्याकरता आलेले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, आमच्या लाडक्या बहिणी, सगळ्या रणरागिणी आणि सर्व बांधव, लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आपण सर्वांनी साहेबांचा लोकसभेचा उमेदवार आणि विधानसभेचा उमेदवार निवडून दिल्याबद्दल साहेबांनी महाराष्ट्रभर आपल्या सगळ्यांचे आभार मानण्याकरता आभार यात्रेचं आयोजन या ठिकाणी केलं आणि आज 27 तारखेला ही आभार यात्रा आपल्या बुलढाणा शहरामध्ये या ठिकाणी पोहोचली। आदरणीय साहेब, आपण मुख्यमंत्री असताना या बुलढाण्याला जे काही दिलं 70 वर्षाच्या काळात कधी या बुलढाण्यात जितकं दिलं नाही एवढं आपल्या काळामध्ये या ठिकाणी मिळालं। शेतकरी सुखी झाला, तरुण सुखावलेत, लाडक्या बहिणी सुखावल्यात। आपल्या काळात जेवढा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यात जमला तेवढा पैसा कधी 70 वर्षात देखील जमा झाला नाही। आज मला अभिमानाने सांगायचं वाटतं की आमचा मोताळा तालुका 5000 आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांचा तालुका, ज्या तालुक्याला फक्त 103 हेक्टर सिंचन होतं फळबागाचं, आपल्या कृपेने आपण जी जलसंधारणाची कामं केली, आज 650 हेक्टर पर्यंत 750 हेक्टर पर्यंत सिंचन आपलं पोचलं, बागायती पोचली। सिंचन क्षेत्र आपलं 6000हून 23000 पर्यंत पोचलं आणि आज 6% असणारे सिंचन तुम्ही जे काही प्रोजेक्ट आता पुढच्या काळात बैठका घेऊन आपण जे मंजूर केले ते पूर्ण झाल्यानंतर 1 इंच सुद्धा जमीन जे आज म्हणजे 93% टोटल दुष्काळ आहे, 100% सिंचनाखाली आल्याशिवाय राहत नाही, एवढं मोठं काम साहेब आपल्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये होतंय। आणि कधीही या मतदारसंघातला शेतकरी आत्महत्या, जसं तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर जाहीर केलं होतं की मी एकाही शेतकऱ्याला आत्महत्या करू देणार नाही, तर तुमच्या कर्तृत्वामुळे हे सगळं या भविष्यामध्ये या मतदारसंघामध्ये शक्य होणार आहे। एकही शेतकरी कधी आत्महत्या करणार नाही, एवढा तर त्या ठिकाणी सुकवल्या जाणार आहे। अनेक धरणं, अनेक प्रोजेक्ट, फूड पार्क असेल, टेक्स्टाईल पार्क असेल, जिनिंग असेल, सुतगिरणी असेल, अनेकांच्या बैठका आपल्या माध्यमातून मी घेतल्या आणि अनेक कामं त्या ठिकाणी मार्ग लावली। साहेब, आपल्या बुलढाणा शहराचं पॅटर्न CBSCचं, भारतामध्ये बुलढाणा नगरपालिका एकमेव नगरपालिका होती भारतामध्ये की जिने नगरपालिकेच्या 5 शाळा उभारून CBSC पॅटर्न चालू केलं। ते पॅटर्न आपलं राज्य सरकारने त्या ठिकाणी स्वीकारलं आणि खेड्यापाड्यामध्ये आता हे पॅटर्न त्या ठिकाणी राबवायला सुरुवात झाली। आदरणीय मंत्री महोदय, मराठी भाषेच्या संदर्भात आपण हिंदी भाषा आपण आपल्या राज्य शासनाच्या याच्यामध्ये आपण घ्यायला घेतली आणि अनेक लोकांनी आपल्यावर टीका त्या ठिकाणी केली। आज मला सांगायचं की छत्रपती संभाजी महाराजांना 16 भाषा यायच्या, छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक भाषा यायच्या, राजमाता जिजाऊ, आपल्या सोयराबाई, येसुराणी, ताराराणी या सगळ्यांनी अनेक भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं। मग जर संभाजी महाराज, शिवाजी महाराज अनेक भाषेचं ज्ञान ठेवतात तर मग आपल्या सगळ्या लोकांनी सगळ्या भाषेचं ज्ञान का ठेवू नये? आज आतंकवादी हल्ले आपल्याकडे झालेत, पुलवामामध्ये 26 लोकांना वेचून जात, धर्म पाहून, लिंग तपासून मारल्या गेलं। कदाचित जर काही त्या भाषेचं ज्ञान आम्हाला असतं तर हे टाळता देखील आलं असतं। गेल्या 35 वर्षामध्ये आतंकवाद्यांनी वेचून आपली माणसं या ठिकाणी मारली आणि म्हणून मी मागच्या काळामध्ये म्हटलं होतं की सगळ्या भाषांचं ज्ञान हे आपल्या भारतीयाला असायला पाहिजे। आज आपण परराज्यात जातो तर आपल्याला बोलायची अडचण त्या ठिकाणी होते, म्हणून आपण जो काही हिंदीचा निर्णय घेतला त्याचं देखील मनापासून मी आपल्या या ठिकाणी अभिनंदन करेल। आणि मी आपल्याला एक मागणी या ठिकाणी करणार आहे मंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबजी की आमचा खासदार महोदय पण या ठिकाणी आहेत, बऱ्हाणपूर, मलकापूर आणि चिखली हा रेल्वे मार्गाचा डिझाईन तयार झालेला आहे। हा रेल्वे मार्गाचा डिझाईन तयार झाला, हा जर मार्ग
आपल्या माध्यमातून केंद्रीय मंत्र्याला, केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना सांगून जर या ठिकाणी जर पूर्ण झाला तर आम्हाला बुलढाण्यातूनच दिल्ली जाता येईल आणि बुलढाण्यातूनच आम्हाला मुंबईत जाता येईल. आम्हाला कुठेही भुसावळला जायची गरज पडणार नाही, कुठे मलकापूरला जायची आम्हाला गरज पडणार नाही. त्याचं डिझाईन देखील त्या ठिकाणी तयार आहे. आणि मी हेही सांगायला विसरणार नाही की ज्या मार्गाने आपण आता आलो हा मार्ग BOT तत्वावरचा मार्ग 2034 पर्यंतचा, पण ट्रॅफिक एवढी जाम आहे आणि आपण स्वतः आपल्या हस्ताक्षराने मुख्यमंत्री असताना गडकरी साहेबांना आपण पत्र दिलं आणि हा मार्ग 1200 कोटीचा मंजूर आपण करून घेतला. त्याबद्दल सुद्धा मी या ठिकाणी आपलं अभिनंदन करतो आणि सदैव आपली कृपा माझ्या माध्यमातून या बुलढाणेकरांवर राहिली त्याबद्दल मी आपला या ठिकाणचे आभार मानतो. आणि या यात्रेमध्ये आपण या ठिकाणी आलात, एवढ्या उन्हामध्ये आपण आलात. आपल्याला मला वाटतं कालपर्यंत कार्यक्रमाची पुरेशी माहिती पण नव्हती, पण तरी वेळेवर तुम्ही आज सगळं स्वीकारलं आणि आमचा सन्मानचा, सगळ्या शेतकऱ्यांचा, लाडक्या बहिणींचा सन्मान ठेवल्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि माझे 2 प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.